भाजपा आमदार अतुल भातखळकर सध्या आमच्या सोबत आहे। सर, देवेंद्रजी धन्यवाद, स्वच्छारी मोहीम तुम्ही सुरू केली आहे, काय? माननीय देवेंद्रजींनी कालच मुंबईकर जनतेच्या पुढच्या 25 वर्षाची पाण्याची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला मान्यता दिली। जो प्रकल्प 14 ते 19 काळामध्ये त्यांनी चालू केला होता, पण महाविकास आघाडी सरकारने आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प 2.5 वर्षाच्या कालखंडात रद्द केला। त्या प्रकल्पाला अंतिम मान्यता काल माननीय देवेंद्रजींनी राज्य सरकारने दिली। त्याच्याबद्दल मुंबईकर जनतेच्या वतीने, कांदिवली पूर्व विधानसभेच्या जनतेच्या वतीने धन्यवाद देवा भाऊ ही स्वाक्षरी मोहीम आज आम्ही चालू केलेली आहे। कारण मुंबई शहराचे प्रश्न, मेट्रो असेल, झोपडपट्टी पुनर्विकासचे प्रश्न असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील, हे प्रश्न जर का कोणी सोडवले असतील तर ते माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सोडवलेले आहेत। आणि म्हणून धन्यवाद देवा भाऊ ही स्वाक्षरी मोहीम आज आम्ही चालू केलेली आहे। याचा किती फायदा होणार आहे मुंबईकरांना? आपण इथे त्या ठिकाणी वाचताय की पुढच्या 25 वर्षाची पाण्याची तहान ही मुंबईकर जनतेची वाचणार आहे। 11 कोटी 62 लाख काही हजार गॅलन पाणी प्रतिदिन या धरणामुळे मिळणार आहे। पण आदित्य ठाकरेंनी हे धरण रद्द केलं आणि मी हा इशारा देऊ इच्छितो, या धरणाला जर का उद्धव ठाकरे सेनेने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी त्याला रस्त्यावर उतरून विरोध करेल। सांगतात की आदित्य ठाकरेंनी रद्द केला आणि त्यांचे पक्ष आता ठिकठिकाणी बीएमसीवर आंदोलन करत आहेत पाण्याच्या मुद्द्यावर। हा 100% ढोंगीपणा आहे। कारण स्वतः सत्तेमध्ये महाराष्ट्राचा विश्वासघात करून आले, त्यावेळेला गारगाई धरण रद्द केलं, दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प तो बासनात गुंडाळला आणि इकडे पाण्याचे प्रकल्प रद्द करायचे आणि पाण्याच्या प्रश्नाकरता मोर्चे काढायचे। हा शुद्ध दुटप्पीपणा आहे, राजकारण आहे। पण मुंबईकर जनता हुशार आहे आणि मुंबईकर जनता यांचा हा दुटप्पीपणा आणि राजकारण ओळखून आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात अशी जोरात चर्चा आहे। उद्धव ठाकरेने पण म्हणलंय की शिवसेनाला शिंदेला सोडा, भाजपला सोडा, आमच्यासोबत या महाराष्ट्र हितासाठी काम करायचं आहे। असं आहे, उद्धव ठाकरेंना जनतेने नाकारलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्र हिताची आता आठवण येते। त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राचं हित असतं तर 2019ला महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुसपण्याचं काम, विश्वासघात करण्याचं काम त्यांनी केलंच नसतं। महाराष्ट्राने माननीय देवा भाऊंना मुख्यमंत्री निवडलं होतं, पण यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून जनतेशी विश्वासघात केला होता आणि त्यामुळे महाराष्ट्राचं हित नाही, त्यांचा पक्ष डुबतोय। त्याच्यामुळे ते आता अशा प्रकारची भाषा करतायत। महाराष्ट्राची जनता हे ओळखून आहे। राज ठाकरेंनी पण हमी दिली ते असू दे ना, पण उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने ते मुख्यमंत्री असताना त्यांचं लाडकं काम ते करायची की घरात बसायचं, ते आता कायमचं घरात बसण्याचे निर्देश महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलेले आहेत। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।